जे आपला तास झाला त्याच्यामध्ये आपण 5 केसेस बघितला होता राईट. त्यामध्ये बेसिक प्रत्येक केसमध्ये एक गोष्ट कॉमन होती म्हणजे मास्टर एंट्री. चेक करा मास्टर एंट्री काय लिहून घेतला होता आपण काल. शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. शेअर कॅपिटल अकाउंट ऑलवेज कोणत्या अमाऊंटनं डेबिटेड होते, कॉर्ड ऑफ व्हॅल्यू राईट. त्यानंतर सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट DR. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट DR फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये कधी येते, जेव्हा शेअर्स प्रीमियमवर इश्यू होतात आणि प्रीमियमचा हप्ता पेड करण्याच्या अगोदरच जर शेअर्स जप्त झाले असतील तर सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट जनरल एंट्रीमध्ये कोणत्या साईडला येते, DRला. त्यानंतर CR साईडला 3 अकाउंट्स लिहिता. नंबर फर्स्ट टू फॉरफिचर ऑफ शेअर फॉरफिचर अकाउंट CR, कॉल्स इन एरर्स अकाउंट CR आणि डिस्काउंट असेल तर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट CR राईट. तर आज तुम्हाला एक गणित देणार आहोत, ते गणित तुम्हाला सॉल्व करून दाखवायचं राईट. पहिलं गणित आपण तुम्ही आणि मी दोघं एकमेकांच्या कोऑपरेशननं फळ्यावर सॉल्व करूयात. नेक्स्ट गणित पूर्णच्या पूर्ण तुम्हाला सॉल्व करायचं राईट. जेवढे पण स्टुडंट्स आहेत लिहून घ्यायला स्टार्ट करा प्रॉब्लेम. फक्त आणि फक्त याच्यामध्ये फॉरफिचरची एंट्रीज करायचे राईट. पण ज्यांनी व्हिडिओ बघला आहेत त्यांना गणित लिहून घ्यायची गरज नाही, कारण डायरेक्ट गणिताचे जे फोटो आहे त्यांना व्हिडिओमध्ये दिसून जाते. आपल्याला लिहावं लागेल. लिहायला स्टार्ट करा. टाटा कंपनी लिमिटेड इशूड. टाटा कंपनी लिमिटेड इशूड 4,000 इक्विटी शेअर्स. टाटा कंपनी लिमिटेड इशूड 4,000 इक्विटी शेअर्स. क्वेश्चनमध्ये नाव चेंज, आम्ही थोडं नाव चेंज झालो राईट. हां. ऑफ ₹10 इच. ऑफ ₹4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच at a premium of ₹2 per share. At a premium of ₹2 per share, payable as under. खालच्या वेळी लिहिल्या. ऑन ॲप्लिकेशन ₹2 per share. ऑन ॲप्लिकेशन ₹2 per share. ऑन अलॉटमेंट ₹5 per share. ₹5 per share. कंसामध्ये लिहा. प्रीमियम ₹2. खालच्या वेळेला ऑन फर्स्ट कॉल 3 per share. ऑन फर्स्ट कॉल 3 per share. ऑन सेकंड कॉल 2 per share. राईट. तुम्हाला क्वेश्चनमध्ये काल जे आपण बघितला होता, एक फेस व्हॅल्यू आणि दुसरा इनवॉइस व्हॅल्यू. तर एक्झाममध्ये कधी पण इनवॉइस व्हॅल्यू देते राईट. फेस व्हॅल्यू आपल्याला तयार करावं लागते. ओके. खाली लिहा. मिस्टर पंकज was allotted 80 shares. Mr. Pankaj was allotted 80 shares. Give necessary journal entries. Relating to the forfeiture of shares. In each of the following cases.
सर्वात पहिले चेक करा कंपनी शेअर्स इश्यूड किती केली, 4000 राईट. शेअर्सची फेस व्हॅल्यू सांगा मला किती आहे, 10चं शेअर्स इनवॉइस प्राईस किती आहे, 12. तर आता इथं आपल्याला या गणितामध्ये अलॉटमेंट ॲप्लिकेशन हे सगळं रामायण महाभारत करत बसायचं नाही, आपल्याला डायरेक्ट फॉरफिचरची एंट्री करायची आहे राईट. खालच्या वेळेला या तिथे लिहा केस नंबर फर्स्ट. केस नंबर फर्स्ट लिहा तिथं. इफ मिस्टर पंकज failed to pay allotment money, if Mr. Pankaj failed to pay allotment money and his shares were forfeited, if Mr. Pankaj failed to pay allotment money and his shares were forfeited. हे केस नंबर फर्स्ट. आता हे लाईन लिहिल्यानंतर एक 10 ते 10 ओळी जागा सोडा, 10 ते 12 ओळी जागा सोडून टाका. त्याच्यानंतर लिहा केस 2. इफ मिस्टर पंकज failed to pay allotment money, and on his subsequent failure, if Mr. Pankaj failed to pay allotment money and on his subsequent 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 म्हणजे त्यानंतरचा, subsequent failure to pay the first call, his shares were forfeited. Next 10 वेळी सोडा. केस नंबर 3. If Mr. Pankaj failed to pay the final call, and his subsequent failure, आता काय लिहिला, इफ मिस्टर पंकज फेल टू पे द फायनल कॉल लिहिला का, फायनल कट करून लिहा फर्स्ट कॉल. इफ मिस्टर पंकज फेल टू पे द फर्स्ट कॉल and his subsequent failure to pay the final call, his shares were final. अगोदर फर्स्ट सांगलो नंतर आता फायनल. his shares were forfeited. ओके, चला हे गणित मी करू का, तुम्ही करू शकता, मी करून दाखवतो. आपण सगळे मिळून फळ्यावर करूयात राईट. ओके, अगोदर समजून घ्या गणितामध्ये काय काय सांगितलेलं आहे. कंपनी किती शेअर्स विकायला काढली, 4000 शेअर्स विकायला काढली. तर 4000 पैकी एक शेअर होल्डर असा आहे ज्याजवळ किती शेअर्स आहेत, 80. तुम्हाला फक्त आणि फक्त कशाची एंट्रीज करायचे, फॉर फीचरची. त्याच्यामध्ये 3 सिच्युएशन दिल्या आहेत. सिच्युएशन पहिल्यामध्ये चेक करा. सिच्युएशन फर्स्टमध्ये काय सांगितलेलं आहे, इफ मिस्टर पंकज फेल टू पे अलॉटमेंट मनी, त्याने कोणतं रक्कम देऊ शकला नाही आणि अलॉटमेंट मनी देऊ शकला नसल्यामुळे त्याचे शेअर्स काय झाले,
जप झाले. इथंपर्यंत क्लिअर व्हायले. चला जर जागा सोडला ना 10 ओळी, तिथे कोपऱ्याला लिहा, उजव्या साईडला वरच्या कोपऱ्यात लिहा तिथं अमाऊंट लिहून टाका 3. पहिला ॲप्लिकेशन आहे 2, अलॉटमेंट 3, फर्स्ट कॉल 3, फायनल 2. ते फुलपट्टी कोण वाजवलेलं मरते बघा त्यांना आता. 10 फेस व्हॅल्यू किती आली? 10 आणि इनवॉइस प्राईस किती आली? 12. इथंपर्यंत क्लिअर झालं. आता चेक करा क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे. केस फर्स्ट व्यवस्थित वाचा, अलॉटमेंटच्या खाली अंडरलाईन करा, अलॉटमेंटच्या खाली अंडरलाईन करा. तिथं काय दिलेलं आहे चेक करा. इफ मिस्टर पंकज फेल टू पे अलॉटमेंट मनी, त्यानं ॲप्लिकेशनची रक्कम दिला का? कोणती रक्कम दिला नाही? अलॉटमेंटची रक्कम दिला नाही त्यानं. फक्त कोणती रक्कम दिला नाही? अलॉटमेंट मनी. याचा अर्थ कंपनी 2 कॉल केली आणि जेव्हा कंपनी अलॉटमेंटचा कॉल केली त्यानं अलॉटमेंटची रक्कम दिला का? आणि लगेच कंपनी त्याचे शेअर्स काय केले? या मोमेंटला त्याचे शेअर्स काय झाले? जप. आता सांगा कॉल्ड अप व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. इथेपर्यंत क्लिअर झालं. हां, आता कशाची एंट्री करायची आपल्याला? फक्त आणि फक्त फॉर फ्युचरची. जर्नल एंट्री लिहायला स्टार्ट करा. सर्वात पहिले कोणतं अकाउंट डेबिटेड होते? शेअर कॅपिटल लिहा. शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. अमाऊंट लिहायचा आता डायरेक्ट. किती शेअर्स आहेत? 80. कॉल्ड अप व्हॅल्यू किती आहे? 5. 8×5 किती येतात? 40. किती येते? 400. राईट. हां, गणितामध्ये चेक करा प्रीमियम आहे का? आहे. सिक्युरिटीज प्रीमियमसाठी काय पाहिजे? कंपनी प्रीमियम, जे शेअर होल्डर आहे त्यानं जर प्रीमियमचा इन्स्टॉलमेंट पेड केला नसेल, प्रीमियमचा हप्ता दिला नसेल, तर मग फॉर फ्युचरच्या जनरल एंट्रीमध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल? सिक्युरिटीज प्रीमियम लिहा. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट DR. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट DR. अमाऊंट किती येईल? 160. अमाऊंट किती येईल? 160. 2 फॉर फ्युचर म्हणजे काय? जप्ती. किती रुपये दिला त्यानं कंपनीला आतापर्यंत? 2. म्हणजे किती? 160. लिहा शेअर फॉर फ्युचर अकाउंट CR. $160. 2 कॉल्स इन एरर्स. कॉल्स इन एरर्सला किती येईल? किती रुपये? 400. कारण कोणती रक्कम दिला नाही त्यांना? अलॉटमेंटची दिला नाही, म्हणजे इथे किती येईल? 400. क्लिअर. चला नरेशन लिहा. बिंग 80 शेअर्स फॉरफिटेड. being 80 shares forfeited on non-payment of, being 80 shares forfeited on non-payment of allotment money, non-payment of allotment money. क्लिअर झाले तर बरं. हां, आता लिहा केस नंबर 2. केस नंबर 2 ची एंट्री लिहा. चेक करा आता केस नंबर 2 मध्ये क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे. इफ मिस्टर पंकज फेल टू पे अलॉटमेंट मनी, म्हणजे त्यानं कोणती रक्कम दिला नाही? अलॉटमेंट. अँड ऑन इज सबसिक्वंट म्हणजे काय? त्यानंतरचं. फेल टू पे फर्स्ट कॉल, म्हणजे त्यानं कोणती 2 रक्कम दिला नाही? अलॉटमेंट प्लस फर्स्ट कॉल. आता समोर काय सांगितलेलं आहे? अँड इज शेअर्स वर फॉरफिटेड, म्हणजे त्यानं 2 कॉलची रक्कम दिली नाही. कोणत्या? अलॉटमेंट आणि
फर्स्ट कॉल. याचा अर्थ कंपनी किती कॉल्स केली? 3 कॉल्स कंपनी केली. आता शेअर कॅपिटल अकाउंट डीआरला कॉल ऑफ व्हॅल्यू किती लिहिता? 8. चला केस 2ची एंट्री याला स्टार्ट करा. शेअर कॅपिटल अकाउंट्स डीआर. ऐंशी गुणिले 8 किती? 8×8 = 640. राईट. आता सांगा सिक्युरिटीज प्रीमियम येते का एंट्रीमध्ये? येते का नाही? येते, कारण प्रीमियमचं कॉल केलं आहे पण अमाऊंट दिला नाही त्यांना. राईट. लिहा सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डीआर. $160. 2 शेअर फॉरफिचर. शेअर फॉरफिचरला किती? 160च. 2 हप्ते दिला आपण. राईट. 2 कॉल्स इन एरर्स. कॉल्स इन एरर्सला किती येतील? 640. केस नंबर फर्स्ट, केस नंबर सेकंड. चला आता चेक करा केस नंबर 3. नॅरेशन सेम नॅरेशन सांगतो. लिहा बिंग शेअर्स फॉरफिटेड. बिंग 80 शेअर्स फॉरफिटेड. बिंग 80 शेअर्स फॉरफिटेड ऑन नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट अँड फर्स्ट कॉल. अलॉटमेंट अँड फर्स्ट कॉल. झालं इथंपर्यंत क्लिअर? अडचण नाही? ठीक आहे, समोर जाऊयात. केस नंबर 3. आता चेक करा केस नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे. इफ मिस्टर पंकज फेल टू पे फर्स्ट कॉल. राईट. फर्स्ट कॉल जिथं मी चुकून फायनल दिलं होतं नंतर कट करून आपण काय लिहिलं? फर्स्ट कॉल. इफ मिस्टर पंकज फेल टू पे फर्स्ट कॉल अँड इज सबसिक्वेंट फेल्युअर टू पे फायनल कॉल. म्हणजे त्याला कोणत्या 2 कॉलची रक्कम दिला नाही? फर्स्ट आणि फायनल. याचा अर्थ अलॉटमेंटची रक्कम दिला का? दिला. आता सांगा सिक्युरिटीज प्रीमियम जनरल एंट्रीमध्ये येते का? येत नाही. कंपनी सगळ्याचे सगळे कॉल्स केली त्यापैकी अलॉटमेंटपर्यंतची रक्कम दिला आणि कोणते 2 कॉल्स दिले नाही? फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल. चला शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट रेटला किती रुपये लिहिता? 10 येते. 10 म्हणजे किती? 80 गुणिले 10 800. लिहा शेअर कॅपिटल अकाउंट डीआर 800. शेअर कॅपिटल अकाउंट डीआर 800. 2 सिक्युरिटीज प्रीमियम येते का? येत नाही. टू शेअर फॉरफिचर अकाउंट सीआर. टू शेअर फॉरफिचर अकाउंट सीआर. आता इथे चेक करा. हा टोटल आपण किती रक्कम कंपनीला दिला? 7 रुपये कंपनीला दिला. राईट. तर 7 मध्ये किती रुपये प्रीमियमचे आहेत? 2. शेअर फॉरफिचर सीआर लिहिताना काय? अमाऊंट रिसिव्ड मायनस SP इफ एनी असं लिहून दिलेलं होतं. राईट. अमाऊंट रिसिव्ड टोटल किती आहे? 7 मायनस किती? 2. समजून सांगायचं तर अमाऊंट रिसिव्ड किती येते? 560 मायनस प्रीमियमचे 160 म्हणजे इथे किती येणार? 400. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. हा केस नंबर 3. कारण ही गोष्ट मॅक्सिमम जण विसरून जातात. आता काल रिव्हिजन झालेलं आहे त्यामुळे आज लक्षात येते. आजपासून महिन्यानंतर फॉरफिचरला डोळे पांढरे करून घेते. फॉरफिचर आलं तर आलंच कसं? राईट. त्यामुळे हे 7 - 2 लिहा, प्रॉफिटमध्ये राहतात. आता 7 कसं आलं विचारू नका. झालं. हां. त्यानंतर 2
कॉल्स इन एरर्स अकाउंट CR किती रुपये येतील? 400. कोणते कोणते कॉल्स इन एरर्स आहेत? 1 2 8 5 40, राईट. हे झाले तिन्हीचे त्यांनी त्याचे केसेस. हे गणित एक्झाम उद्या म्हणले की आज कंपल्सरी हे गणित प्रॅक्टिस करायचंच. बोर्डाची एक्झाम उद्या म्हणले की आज एक वेळेस. 1-2 मिनिट. हां झालं इथंपर्यंत. चला एक गणित प्रॅक्टिससाठी तो करून दाखवू शकता. चला लिहा. हां बिंग की नॅरेशन लिहा. बिंग 80 shares forfeited. Being 80 shares forfeited due to non-payment of first and final call. Okay. प्रॉब्लेम लिहून तो सॉल्व करू शकता. हां तुम्ही इथं सॉल्व करायचं आणि जे व्हिडिओज बघायला आहेत त्यांना स्क्रीनवर दिसेल, त्यांनी त्यांचे आन्सर्स कमेंटमध्ये कमेंट करतील, राईट. आपलं बघूयात. चला अगोदर लिहा. मधुरा अँड मेनका कंपनी लिमिटेड. मधुरा अँड मेनका कंपनी लिमिटेड issued. Madhura and Menka Company Limited issued 1,000 equity shares